फ्रेंड्स, वेलकम त्रिशा मॉम चॅनल. आम्ही आज त्रिशाची आहे उद्या गॅदरिंग, तर त्रिशाच्या गॅदरिंगसाठी करून आलात खूप सारी शॉपिंग. त्रिशाला कॉस्मॅटिक्स आणलेलं आहे, तर मी तुम्हाला दाखवते काय काय आणलेलं आहे. लेट्स स्टार्टेड. आता हा आम्ही आणला आहे त्रिशासाठी एक छान चोकर. त्याच्यानंतर अजून ही आणलेली आहे एक सुंदरशी ठुशी. एक मिनटं, ते मी सगळं दाखवणार आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही तिच्यासाठी हा आणलेला आहे एक सुंदरसा नेकलेस. तुम्ही बघू शकता, हे अशा पद्धतीचा मोत्यांचा हार आणलेला आहे, जो की खूपच छान दिसतोय. यू कॅन सी एकदम मस्त आहे. हा मला ही ठुशी फक्त 20 रुपीजमध्ये पडली. हे 80 रुपीजचं आहे, हे 170चं आहे. नंतर हे तिचा लुगडा आहे, त्या लुगड्यावरती घेणार आहेत ते ह्या अशा लाल कलरच्या बँगल्स आहेत. त्या खूपच गोड दिसत आहेत. आणि त्याच्यावरती या बांगड्या आम्ही मॅच करणार आहेत. आणि ह्या बांगड्या 30 रुपीजला पडल्या आणि ह्या बांगड्या साधारण तिला पडल्या 100 रुपीजला. ह्या अशा छानशा बांगड्या आहेत, तुम्ही बघू शकता, खूप छान आहे. ही नेलपेंट आहे. आणि अजून मी बरेच सारे असे हा पण एक चोकर आणला. हा पण एक छानसा चोकर आणलाय तिच्यासाठी. परत आता तुम्ही बघू शकता, हा आम्ही आणलाय क्लचर. हा ऑलमोस्ट 170ला काहीतरी पडला. आणि हा ॲक्च्युली माझ्यासाठी घेतलाय, हा त्रिशाचा घेतलाय. त्रिशाला आंबाडा येणार नाही म्हणून आम्ही हा छोटासा, किती गोड दिसतोय बघा, चोकर घेतलाय. नंतर ही अशी सुंदरशी एक रॅन्डम माळ आणली. हो, ते पण सांगणार आहे. ही आणली, ही ओनली 20 रुपीजची आहे. ही तिचे असे खूप सारे असे किती हे बघ, हे दाखव. हो, एक मिनिट. हे त्रिशाचं पहिलं बघा. हे त्रिशाला आणलेलं आहे. हे 2 लिप बाम आहेत. हे 2 लिप बाम लिपस्टिक आहे ती, आणि हा बेबी लिप बाम आहे. अशा ह्या 2 गोष्टी त्रिशाने आणलेल्या आहेत. थांब एक मिनिट, मी दाखवू राहिलेली आहे. ओके, हा तिचा कोण आहे मेहंदीसाठीचा. हे तिचे छोटेसे हेअरचे बोज आहेत. आणि हे आणलेलं आहे आम्ही तिला आयलाइनर. आणि हे आणलेलं आहे छोटंसं फाउंडेशन. आणि नंतर तिच्यासाठी फाउंडेशन ही एक बारीकशी सुंदरशी नथ आहे, ती आणलेली आहे. फाउंडेशन येते. आणि हे मी माझ्यासाठी घेतले. ॲक्च्युली आमचं हळदी कुंकू झालंय, पण हे मला खूप छान वाटले म्हणून मी आणले. हे ओनली 20 रुपीजचे आहे. ही तिचं काहीतरी काजळ आहे बहुतेक. आणि हे तिने काय घेतलेलं, हे नुसतं तिने छोटंसं एक मेकअपसाठी घेतलंय. हे काय म्हणतात त्याला, फेअर अँड लवलीचं हे. आणि हे तिचे आहे, तिचे हे पण हे 2 सुंदरसे हे केसामध्ये आहे. केसामध्ये लावण्यासाठी असे मस्त छानसे हे घेतलेले. आणि हे घेतलेलं आहे त्यासाठी घेतलेले आहेत पैजण. ॲक्च्युली तिचे चांदीचे पैजण आहेत, पण तिचे पैजण जे आहेत ते आता स्कूलमध्ये पडू शकतात, म्हणून आम्ही तिला हे खोटे घालणार आहोत. सो दिस इज ऑल हर शॉपिंग विच इज व्हेरी नाईस. आणि ऑलमोस्ट 1000 रुपीजला आम्हाला शॉपिंग केलेली आहे. त्रिशा तरीसुद्धा अजून खुश नाही आहे शॉपिंगमध्ये. तिला काय माहिती काय झालेलं आहे. तर त्रिशाच्या प्रोग्रामसाठी मेहंदी काढणं झालेलं आहे. त्रिशाने आमची मेहंदी काढलेली बघा, दोन्ही हात भरून मेहंदी काढलेली आहे एकदम छानशी. आता ही मेहंदी उद्या रंगणार आणि फक्त रंगायला पाहिजे, म्हणजे 1 नंबर होऊन जाईल. परवा तिचा प्रोग्राम आहे. ओके, माय त्रिशाज मेहंदी दिखाव बेबी. नीट चांगलं दाखव असं. वाव, छान. नीट सरळ हात असंच ठेवायचं. हे बघा, ही त्रिशाची मेहंदी आहे, तिने मेहंदी काढलेली. त्रिशाचा आहे आता परवा डान्स, त्यासाठी मॅडम काढतात मेहंदी. दाखवा मॅडम, मेहंदी आहे त्यांची. इथे हातावर दाखवा, अशी छानशी मेहंदी. दोन्ही हात सरळ करा. अशी मेहंदी काढलेली आहे मस्तपैकी, खूप सुंदर. फ्रेंड्स, वेलकम टू त्रिशा मॉम चॅनल. आज मी बनवणार आहे फिश, जी आम्ही खूप दिवसांनी आणली आहे. चला मग आपण स्टार्ट करूया, कसं बनवते बघूया. फिश आणलेली आहे. हा कतला मासा आहे, हा 1/2 kgचा आहे. आणि हा फिश फ्राय मसाला मालवणी, त्याचा वापर करायचा आहे आपल्याला. हा फिश फ्राय मसाला घेतला आहे. घेतलेले हळद, हे कांदा लसूण मसाला आणि हा तिखट. तर आपण इथं मीठ टाकलं आहे, सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपल्याला हे आता लावायचं आहे माशाला. हे आलं, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट काढून घेतलेली आहे. आपण घेतलेला आहे. रवा थोडं जास्त झालं, पण थोडासा रवा घ्यायचा आहे आपल्याला.
तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि इथे आपण सगळा मसाला या पूर्ण फिशला लावून घेतलेला आहे. सो फ्रेंड्स, इथे बघा चालू आहे आपली तयारी. ही त्रिशा इथे बघू राहिली आहे कशी बनवून राहिली मी. सो खूप दिवसांनी बनवते, बघू कशी बनते. त्रिशा हात नको प्लीज. सो फ्रेंड्स, ही आपण कतला 1/2 किलोची फिश आहे. त्याला आपण सांगितल्याप्रमाणे मसाला सगळा लावलेला आहे. माझ्याकडे पण दाखवा. तो आपण थोड्याच वेळ दिलेला फ्राय करू. कशी झाली मी नक्की सांगते तुम्हाला. ठीक आहे. आणि या फिशचं बघू शकता. आता आपण रवा लावून तिला आपण मॅरिनेट करण्यासाठी फ्राय करण्यासाठी ठेवलेली आहे. बघू आता फ्राय कशी होते. मी इथं थोडंसं फिश आहे, इथं रवा आहे. आपण आता त्याच्यासोबत करणार आहोत बाजरीच्या भाकरी. त्या पण मी दाखवते तुम्हाला की कशा मी बनवते. अजून ही फिश कशी बनणार आहे, कारण की मी ऑलमोस्ट 4 इयर्सने बनवते आहे. सो आय कांट टेल की परफेक्ट बनेल कशी बनेल, पण मी नक्की रिव्ह्यू करेल की बाबा कशी बनलेली. भाकरी टाकली भाजायला. इथं थोडंसं कालवण, इथे ही मॅरिनेट फिश आणि या झालेली आहे तयार. बघू शकता टेस्टला बरी आहे ना व्हिडिओ. तर फ्रेंड्स, आमची फिश तयार झालेली आहे. हा आहे कतलाचा फ्राय फिश. नंतर इथं आहे त्याचं ग्रेव्ही, भाकरी आणि हे भात आहे. सो ही आता मी टेस्ट करून सांगणार आहे मी कशी झालेली आहे. थोडंसं मीठ कमी होतं आधीच. खूप वर्षांनी बनवलेली आहे फिश. याच्यात थोडेसे काटे असतात. फिश चांगली झालेली आहे. छान आहे. त्रिशाला आवडत नाही म्हणून त्रिशा बकवास म्हणते. त्रिशा आता भात खावण्याची बघा. इथं फिश खाणं चालू आहे. सगळं झालेलं आहे. त्रिशाचा आता गॅदरिंग आहे. आंबाडा बांधायचा असेल. अशा पद्धतीने हे फिश संपवणं चालू आहे. खरं सांग, चांगली झाली की खराब झाली? प्लीज प्लीज खरं सांगा. तिखट झाली. फ्रेंड्स, अशा पद्धतीने आज आम्ही कतला फिश आणली होती खूप दिवसांनी आणि खूप मस्त बनली होती आणि खूप मनसोक्त खाल्ली. खूप आवडली. मन अगदी तृप्त झालं. तुम्ही बघितली असेल. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला सांगा. चॅनल आवडला तर करा चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय.